नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. बघा मम्माचं काय झालं, 8 वाजली आहेत अजून गमे स्वयंपाकच नाही झाला आणि मी परत घेऊन बसलोय. पण काय भाजी बनवलीस मा? भाजी बनवायली आता कांद्याची चटणी. कांद्याची चटणी, चपात्या पहिले टाकून ठेवल्यात. हे आपली रात्री शेंगदाण्याची चटणी आणि आता बनवली कांद्याची चटणी. 2-4 दिवस आमच्या घरी चटण्या चालू आहेत मंडळी. शेंगदाण्याची चटणी नव्हती, वरण पण बनवलं होतं म्हणून शेंगदाण्याची बदमाश. आंघोळ बिंघोळ करून मस्त रेडी होऊन बसले मी. मला लागली आता भूक, त्याच्यामुळे म्हटलं जेवायचंय. पण आज आपल्याला जायचं बघा मंडळी कुठं तरी बाहेर गावाला. तर कुठं झालं आपण, कोणाच्या घरी जाणार आहे काय, ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला पण कळन. बाय मम्मा, हो कुठं चाललो आपण? चालली आता आवरावरी. आवरावरी चालू आहे. सांगू तुम्हाला कुठं चाललो तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ फक्त पाहत राहा, माहिती पडेल तुम्हाला. आणि जाणार फक्त आपण 3 जण आहेत. युवराज आपल्या घरीच राहणार आहे, युवराजला नाही न्यायचं कुठं. पहिलं कसं होतं, पहिलं ते 3 जण जात होते आणि मला घरी ठेवत होते. पण आता मला सांगायला येतात आणि त्याला घरी ठेवते. नस चाललंय आता आमच्या घरांनी. पहिलं असं नव्हतं, पहिलं उलटं होतं. कुठं ते युवराजलाच नेत होते, त्याच्यातला जीव होता बाबा त्याचा. लहानपणी त्याला कोणी खाल्लं असतं. अजून त्याचा जीव आहे, मला जीवत नाही लावी ते. कसं असतंय, गोड असतंय माझा मुलगा. पहा कसा गोड असतोय, कसा गोड असतोय बघा. रानटोक्कर आहे रे. तोंड लावून तुला पण घेणार काय असणार, हसतं एक असतं काय. लय गोड हसत होता, पण मी गोड हसतोय म्हणलंय आणि तुम्हाला दाखवायला लागले तर तोंडाला हात लावला. हायच तो गोड आहे का नाही मंडळी? आहे ना. त्याच्यामुळं खाऊ पा किती मस्त पोहा घारलाय आणि मग हात पाय पा तुला हाते पाय. याला खायला कमी काय मंडळी, सांगा बरं तुम्ही. बिलकुल नाही. स्वतःची तारीफ करतोय. आहे ना. मग कसं जेवण बरं, मी भाकरी हिसकून घेतलं. काय खाणार मंडळी मी? चला बनव लवकर, चटणी बनव, भूक लागली मला. निघायचं मग, आपल्याला ट्रेन जाईन आपली हुकून. आवरा चाललंय आवरणच. ट्रेनने जायचंय मंडळी आपल्याला. आणि त्या गावाला पण आपण लय दिवसानंतर चाललो आणि ट्रेन मध्ये पण लय दिवसानंतर चाललो. ट्रेनचा प्रवास किती दिवस झाले. गाडी घेतल्यापासून आहे ना रिक्षा, ना ST, ना रेल्वे, काहीच नाही. सगळीकडे नुसती गाडी. आता रेल्वे जायचंय आता आपल्याला. लय दिवसानंतर चाललो. तुम्ही बघत राहा मंडळी, मी घेतो जेवण करून. मग चल घे. हा मंडळी, झाली आपली मम्मी तयार, निघायचंय. हा आवरलं पहा मंडळी आपलं सगळं. आता चाललो तर आपण आता. चला आपण निघलो आता रेल्वे स्टेशनला जाऊ अगोदर. आता हे बंद करदार सगळं युवाच्या भरोशावर आहे. युवराज घरी आहे. हा युवा घरी आहे. चला मंडळी आता निघलो आपण. काय मग एवढ्या लवकर काहून चाललोत आपण हे पण तुम्हाला सांगते का. एवढ्या लवकर चाललोत म्हणजे आजचा दिवस भर गप्पा मारतील, रात्रभर गप्पा मारतील, उद्याचे 4 वाजेपर्यंत गप्पा मारतील ते गप्पा. हा माझं त्याच्या गप्पा छप्पा होतच नाहीत. निश्चित मनानं कधी जातच नाहीत, कधी बोलणं बसणं होतच नाही. असं घाई गडबडीत भेटतो, असे घाई गडबडीत नेते मी. कधी निश्चित मनानं नेत नाही त्याला गप्पा मारायसाठी. त्याच्यामुळं मी आज सकाळी लवकर घेऊन मी तर म्हटलं 8च्या ट्रेन चला 8 वाजता. हा 8च्या ट्रेन ना चला मी आवरते तेवढं लवकर. पण नाही म्हणे मला सकाळचं पाणी मारायचंय, सकाळचं पाणी मारून जाऊ साईटवर सोयी लावून, त्याच्यामुळे एवढा उशीर झाला. म्हणून आता 9:30 वाजलेत. 9:30च्या ट्रेन 9:30 तर घरी वाजले. ट्रेन कितीची माहिती नाही, पण मी सकाळी 8:30ची ट्रेन होती त्यानंच चला म्हणले होते. कारण मग दिवसभर गप्पा मारा, रात्री संध्याकाळी उद्या 4 वाजेपर्यंत. निश्चित मन काय मनात एवढं थोडं साठलेलं आहे ते मोकळं करायसाठी घेऊन लवकर चाललेली आहे मी. चला तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. चला. एवढा प्रवचन दिलं मम्मीनं, हसी राहिला मला. पहा मंडळी आम्ही आलो बघा जालना स्टेशनला आपलं. आणि जालन्यात आपलं रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे. किती झालं, किती वर्षाचं झाले काम आहे? नाही हा मग 2-2.5 वर्ष झाले. नुसतं काम चालू आहे. तिथं भजय कवा काय माहिती, स्टेशन पण ते काय माहिती कवा. मंडळी आता आपण आलोत बघा स्टेशनवरती आलोत. पण आपल्याला जायचं आहे प्लॅटफॉर्म 2 वरती, पलीकडच्या साईडनं. चाललोत आता आपण पलीकडे.
ट्रेनच का येते काय माहिती आपली. आता आपण इथं 10 वाजलेत बघ, 10 वाजता स्टेशनवर आलो. आता बघ ना आपल्याला ट्रेनची ट्रेन येईन तेव्हा. आता पाहून घ्या मंडळी आमचं जालन्याचं रेल्वे स्टेशन. अजून तर आपलं काम चालू आहे. आमचं काम झाल्यावर लय भारी दिसणार आमचं जालन्याचं स्टेशन. बघत राहा. ट्रेन कधी झोपी पण ती खाली दिसायली बंदी. मम्मी म्हणते ट्रेन उभी आहे तर आता एखाद्या शॉर्टसाठी गाणं देऊन ट्रेनमध्ये जाऊन तिला शॉर्ट व्हिडिओ काढायचा आहे गाण्यावरती. चला बाबा काढू मग आता. कोणती मालगाडी का नो मला नाही कळत. पुढं नाही हा तिकडं समोर जाणार लई मंडळी. इतक्या वेळेचा वाटत होतं की ट्रेन प्लॅटफॉर्म 2 वरती येणार आहे पण ट्रेन येऊ राहिली आता 1 वरती. घंटाभर झाला आपण प्लॅटफॉर्म 2 वरती बसलो होतो पण आता अनाऊन्समेंट केलं तर कळालं. मम्मी पण घंटाभरचं म्हणून लागली 1 वर येईल 1 वर येईल. मला वाटतच नव्हतं कारण ॲपवरती दाखवतात मम्मा प्लॅटफॉर्म 2. त्याने अनाऊन्समेंट केलं आहे ना तेव्हा कळलं 1 वर येते. इथं झोपलं तो श्वान. अरे व्हिडिओ तर फुलमध्ये निघला यार. आडवा काढता तो उभा निघलाय मम्मा. पण नाही बोलणार मी हेच क्लिप घेणार आहे आता. पहा मंडळी 11:30 वाजले तेव्हा आली आता आपली ट्रेन. आली आपली ट्रेन मंडळी बघा. आली सारखा मागं सारखा एवढं पुढं नका उभं राहू सारखा. आलो पहा मंडळी आपण आता राजधानीमध्ये राजधानी स्टेशनवरती उतरलो. नेमकं हे ट्रेनमध्ये उतरलो. ट्रेन नाही का प्लॅटफॉर्म इकडं सोडलं पलीकडं उतरलो. आता पुढं जायचं काय माहीत नाही. तिकडून आलो ट्रेनला. आता इथून जायचं आपल्याला रिक्षानं. रिक्षा आहे पण आता भेटते का बाबू नाही का नाही आता रिक्षा कावा लागतील काय. काय माहिती मंडळी आता आलो करडगावच्या स्टेशनला उतरलो पण रिक्षा लागते का माहिती. करडगाव नाही राजधानीचं स्टेशन. करडगावला जाणारा रिक्षा आहे का नाही काय माहिती. ऊन तर पाय मंडळी कसं बापरे चांगलं ऊन आहे. कालच्या वर्षी तरी कमी आहे मग. काल चटके बसू लागले मग. करडगावला जायला पुढे चाललं जातं पायथ्याला आवाज दे. काही नव्हतं पण ते फांद्या पुंद्या हे व्हायला लागले तर खाली लोंबकाळ्यात फांद्या पुंद्या तर त्या तोडून काढून टाकलीच ना. आता वखराला याला नळा त्या टाकताना याला. तर मंडळी आपण आले बघा आपल्या आत्याच्या घरी. इथं हे बघा असं घर आपल्या आत्याबाईंचं. इथं बसल्यावर आपल्या आत्याबाई मस्त मॅंगो पप्पासोबत चालले त्यांच्या गप्पा. आपल्याला आत्याबाईच्या घरी येऊन कमीत कमी अर्धा तास झाला होता पण आत्याबाई आपल्या घरी नव्हत्या. ते गेल्या होत्या वावरामध्ये. आपण फोन लावला त्या घरी आल्या. मग आता एकदा झालं मामा अजून आले नाही तर मामा पण येतील थोड्या वेळानं. तर चला मी एकदा वरून जाऊन येतो आणि तुम्हाला वरती पण दाखवतो. हे बघा असं गाव आहे आपल्या आत्याचं. करडगाव नाव आहे त्यांच्या गावाचं. असं आम्ही पण लय दिवसानंतर आलेलं मंडळी आत्याच्या घरी. आता आणि बघा वर आलो होतो तर आता सूर्य मावळणार आहे तर मस्त असा सनसेट झाला होता. तर चला आता जाऊ आपण खाली. आता इथं आत्याबाई मम्मी लागली बघा स्वयंपाकाला. काय बनत काय माहिती. मम्मी तर बसली. आता इथं काय कांदे कापायली. कांदे टमाटे सगळं आणून द्याला आत्याबाईनं. पप्पा झोपले होते. माझी तर आधीच एक झोप झाली होती. झोप घेऊन उठलो होतो मी. गेल्या पहिलं झोपलो होतो तिथं. आता पप्पा झोप. आणि आता बसलो बघा मंडळी आपण जेवायला. जेवण बनवताना आपल्या आत्याबाई जेवण बनवलं ना स्वयंपाक केला ना तेव्हा काय आपण व्हिडिओ घेतला नाही. आता जेवायला बसलेलो आणि जेवढं आत्याबाईनं मस्त बनवलं होतं बघा. आमरस भजी पण तळले त्यांनी. पापड पण इकडे बघा पप्पा मी. आणि इकडे हे आपले मामा पण बसलेले जेवायला. आणि जेवणात चालू आहे सगळ्यांचं. मस्त आमरस करत खूप भारी झाला होता मंडळी. नंतर जेवण झाल्यानंतर मंडळी बघा रात्रीचे 11-12 वाजले होते आणि आम्ही सगळे टेरेसवरती बसलो होतो. मस्त अशी थंडगार हवा लागत होती. मी तर मस्त कपडे काढून झोपलो होतो मी. तेव्हा पण एक झोप झाली होती. आणि आता पण बघा सर मस्त जे गप्पा चालू आहेत. त्यानंतर आम्ही खाली 1 वाजता घरी आलो. त्याच्यानंतर घेतला मी झोपी.